नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, राशन कार्ड धारकांसाठी एक खुशखबर आहे. आता राशन धान्याऐवजी त्यांना पैसे मिळणार आहेत. त्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरून द्यावा लागणार आहे आणि फॉर्म भरून देण्याच्या अगोदर एक महत्त्वपूर्ण अपडेट असा आहे की जे अगोदरसुद्धा या ठिकाणी राशन धान्याऐवजी पैसे मिळत होते, पण आता यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. GRसुद्धा मी तुम्हाला शेवटी दाखवणार आहे. संपूर्ण GR कोणकोणते आहेत GR आणि या GR अंतर्गत पैसे कसे मिळतात, फॉर्म कोणता भरून द्यायचा, याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या ठिकाणी बघितलं तर छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील APL केसरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना या ठिकाणी रोख रक्कम हस्तांतरित योजनेनुसार देय असलेल्या रकमेमध्ये या ठिकाणी सुधारणा करण्यात आलेली. महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग यांच्यामार्फत 20 जून 2024 रोजीचा हा GR आहे. याच्या अगोदर एक महत्त्वपूर्ण GR काढून त्यांनी ही योजना लागू केलेली होती. ते होतं 28 फेब्रुवारी 2023च्या GR अंतर्गत या ठिकाणी ही योजना लागू करण्यात आलेली होती. या अंतर्गत 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना या ठिकाणी जे आहेत ही योजना लागू करण्यात आलेली होती. आता यामध्ये बघितलं तर या ठिकाणी विभागाच्या शासन निर्णयाअंतर्गत 24/7/2015च्या शासन निर्णयाअंतर्गत राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेले APL केसरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याप्रमाणे प्रति सदस्य 5 किलो अन्नधान्य, 2 रुपये प्रति किलो गहू, त्याचबरोबर 3 रुपये प्रति किलो तांदूळ या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात येत होता. सदर योजनेकरिता आवश्यक असलेले अन्नधान्याची खरेदी केंद्र शासनाच्या NFSA योजनेअंतर्गत गहू 22 रुपये प्रति क्विंटल, 22 रुपये प्रति किलो, तांदूळ 23 रुपये प्रति किलो या दराने करण्यात येत होती. तथापि सदर योजनेअंतर्गत यापुढे गहू व तांदूळ उपलब्ध होणार नसल्याचे भारतीय अन्न महामंडळाने त्यांच्या अनुक्रमे 31/5/2022 व 1/9/2022च्या पत्र व्यवहारानुसार त्यांनी कळवलेलं होतं की यापुढे जे आहेत आता त्या जे शेतकऱ्यांना वाटप करत होतं राज्य सरकार, त्या आता शेतकऱ्यांना जे आहेत अन्नधान्य उपलब्ध होणार नाही. त्यामुळे त्यांना पैसे या ठिकाणी राज्य सरकार देण्याचं ठरवलं होतं. सदर बाब विचारात घेता शेतकरी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम या ठिकाणी हस्तांतरित करण्याची योजना या ठिकाणी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा अशा 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना या ठिकाणी जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रति कुटुंब 150 रुपये रोख रक्कम या ठिकाणी देण्याचा राज्य सरकारनं निर्णय घेतलेला होता आणि ती रक्कम अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे आहेत जमा सुद्धा झाली. मग केंद्र सरकारकडून या ठिकाणी खरीप हंगाम 2023-24 व रब्बी हंगाम 24-25 यासाठी किमान आधारभूत दर या ठिकाणी जाहीर करण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील सर्व जिल्हे, नागपूर विभागातील वर्धा अशा 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील केसरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना थेट रक्कम हस्तांतरित योजनेअंतर्गत देण्यात येत असलेल्या रकमेमध्ये या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे. 2024-25 अंतर्गत या ठिकाणी या रकमेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने 150 रुपये प्रति सदस्य जी रक्कम मिळत होती आता ती वाढवून 170 रुपये प्रति सदस्य याप्रमाणे जे आहे ते वाढवण्यात आलेली आहे. ही रक्कम ज्या बँक खात्याला आधार नंबर लिंक आहे त्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा केली जात आहे. हे लक्षात ठेवायचे. यामध्ये वाढ करण्यात आलेली. आता तुम्हाला फॉर्म 1 भरून द्यावा लागणार आहे. जर तुम्हाला अद्यापर्यंत या योजनेचा लाभ मिळत नसेल तर तुम्हाला राशन कार्ड धारक शेतकरी असेल, केसरी जे ज्यांच्याकडे केसरी राशन कार्ड असेल त्या
लाभार्थ्याने त्यांच्या राशन दुकानावर जाऊन तुम्हाला हा फॉर्म भरून द्यायचा आहे। आता फॉर्म या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो, याची PDF लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देण्याचा प्रयत्न करतो, किंवा तुम्हाला तुमच्या जवळच्या राशन दुकानावर सुद्धा हा फॉर्म मिळेल। या ठिकाणी हा फॉर्म असेल ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील APL केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी या ठिकाणी रोख रक्कम हस्तांतरित योजनेचा लाभ मिळवण्याकरता या ठिकाणी नमुन्यांचा अर्ज असेल। या ठिकाणी कुटुंब प्रमुखांचं नाव टाकायचं। या ठिकाणी कुटुंब प्रमुख जो असतो तो असतात महिला, आणि त्याचंच या ठिकाणी तुम्हाला कुटुंब प्रमुखांचं या ठिकाणी नाव टाकायचे, पत्ता टाकायचे, तुमचं जे शिधापत्रिका क्रमांक आहे ते तुमचं या ठिकाणी टाकायचं आहे। रोख रक्कम हस्तांतरणासाठी तुमचं बँक खात्याला आधार नंबर लिंक असल्याबाबतचा या ठिकाणी तपशील द्यायचा आहे। लिंक नसेल तर लिंक करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर बँकेचे नाव, शाखा, खाते क्रमांक, खात्याचा प्रकार असेल, वैयक्तिक असेल किंवा संयुक्त खाते असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे। FC कोड असेल या ठिकाणी टाकायचं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला पहिल्या पानांचा बँकेचा झेरॉक्स, शिधापत्रिकेच्या पहिल्या आणि शेवटच्या पानांचा झेरॉक्स या 2 बाबी तुम्हाला द्यायचं आहे। कुटुंब प्रमुखांची सही किंवा अंगठा या ठिकाणी लावायचा आहे, आणि हा फॉर्म तुम्हाला जवळच्या राशन कार्ड दुकानावर नेऊन द्यावायचं आहे। हा फॉर्म भरून दिल्यानंतर तुम्हाला जे आहेत या योजनेअंतर्गत तुम्हाला पैसे मिळतील। प्रति कुटुंब 170 रुपये आता या ठिकाणी ठेवण्यात आलेले, या अगोदर 150 रुपये प्रति कुटुंब मिळत होते। आता 170 रुपये प्रति कुटुंब याप्रमाणे तुम्हाला प्रति लाभार्थी याप्रमाणे मिळेल। म्हणजे जर तुमच्या कुटुंबामध्ये या ठिकाणी 6 जण असतील तर या ठिकाणी 170 रुपये प्रत्येकाला मिळेल। महिन्याला 170 गुणिले तुम्ही 6 करून बघू शकता। त्या प्रकारे तुम्हाला जसजशी कुटुंबाची संख्या वाढतच जास्त असेल तसं ते तुम्हाला रक्कम सुद्धा तुम्हाला महिन्याला जास्त मिळणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। धन्यवाद।